शुभ संध्याकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर रविवारची संध्याकाळ आहे ही आणि आमचं ना सगळ्या ताईंचं आमचं मिळून ठरलं होतं की बाहेर जेवायला जायचं. तर किती दिवस झाले प्लॅन होत होता, तर फायनली तो दिवस आला आणि संध्याकाळी आमचं जायचं ठरलं. आणि अर्थातच भरपूर अशी थंडी आहे, त्यामुळं स्वेटर सर्वांनी घातलं होतं आणि राजस्थानी थाळी खायचं आमचं ठरलं सगळ्यांच्या मतानुसार. तर ना खूप छान असं जेवण होतं, आम्ही सर्वांनी एन्जॉय केलं. तर स्पेशली असं आम्रखंड आणि गुजराती कढी होती, ती मला फार आवडली. फुलके, रोटी, खांडवी, नंतर पनीरची भाजी वगैरे असं सगळं होते भरपूर मेनू. आणि आम्ही फोटो पण भरपूर घेतले, नंतर रील पण केली. आणि ही आहे सोमवारची सकाळ. तर इथं चाकवताची भाजी स्वच्छ ना निवडून धुवून चिरून मी करत होते. आणि बाजारातून रविवारी आणलेली भाजी होती, तर सकाळी म्हणलं चला आपण चाकवताचा गरगटा करू. तर माझं चाललं होतं स्वयंपाक आवरायचा. आणखीन मुगाची डाळ थोडी धुवून त्यात मी टाकली होती आणि भाजी शिजवून नंतर मग फोडणी टाकली. शुभ संध्याकाळ. नमस्कार. तर अक्षयचं चाललंय रांगोळी काढायचं. तर का रांगोळी आत्ता संध्याकाळी काढायला लागले, लवकरच समजेल तुम्हाला. ब्लॉग शेवटपर्यंत पहा म्हणजे नक्की समजेल. तर सडा वगैरे टाकला आणि रांगोळी काढायला लागली. आणि अनु उठले झोपेतून. तर झोपेतून उठवल्यामुळे रडायला लागले. तर केक आणलाय बघा. तर बड्डे कुणाचा आहे मला व्हिडिओमध्ये कळेलच. तर मी वरती आवरायला घेते. मी आता ड्रेस फक्त घातलाय, अजून आवरलेलं नाहीये. तर असं सगळं आणलंय. असं मेनू आहे. तर अनुची झाडे आणू लागले रडायला. तिथं ठेवला होता चहा सर्वांसाठी. तर थंडी खूप आहे त्यामुळे चहा ठेवलेला होता. आणि सगळे क्लासमेट्स आलेले होते. तर आमच्या मित्राचा एक बड्डे करायचा राहिला होता, तो गेला होता गुरुवारी. पण वेळ नव्हता कुणाचं काय, तर असं करून करायचं ठरलं होतं. तर सर्वजण सरप्राईज त्यांना द्यायचं होतं, त्यामुळे आमच्या घरी पण केला होता. आणि छान असा सगळेजण आले होते. आणि केक छान असा आणलेला होता आणि समोसे वगैरे, चहा. आणि ही बघा छोटीशी बाळ आलेलं होतं. तर ही पण ना इतकी ना लागली होती खेळायला. नवीन ठिकाणी पहिल्यांदाच आली होती, पण अजिबात ती लाजत नव्हती, खूप खेळत होती. आणि अनु अजिबात बोलत नव्हती, तर ती इतकी बोलत होती. अनुला पण ना ती लागली होती ती खेळायला. तर सगळे आल्यानंतर ना केक कटिंग नंतर मग सगळ्यांना समोसे वगैरे पण दिले. आल्याला चहा वगैरे झाला होता. आणि नंतर छान असं फोटोशूट पण व्हायलाच पाहिजे, तर तेही झालं.
असू दे म्हटलं, काही हरकत नाही. तर ना छान असा वाढदिवस झाला. आणखीन त्यांना सांगितलंच नव्हतं आम्ही की वाढदिवस करायचा आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की या गप्पा मारायला बोर व्हायला असं म्हणून. तर कधी तर आमचं येणं झालं असतं, त्यामुळे त्यांच्या पण लक्षात आलं नाही की वाढदिवस करायचा असेल म्हणून. आणि वाढदिवस पण गुरुवारी होऊन गेला होता, त्यामुळे अजिबात